मी नाही म्हणणार की ते तुम्ही कायमचं सोडून द्या. आपण असं म्हणू शकतो की मोठा दरवाजा करायचा आहे आपल्याला. जर फॅमिली असेल तर एअर फ्रायरची कॅपॅसिटी कमी पडते. काय नमस्कार, मी मंजिरी. या व्हिडिओत मी तुम्हाला डाएट करताना एअर फ्रायरमध्ये खास बनवलेल्या रेसिपी आणि ते पदार्थ यांची गरज आहे का, मुळात एअर फ्रायरची आवश्यकता आहे का, जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर ते कसं चालतं किंवा घेतलं पाहिजे की नाही, याबद्दल आपण बोलणार आहोत. तुम्ही वेट लॉस जर करत असाल तर तो सस्टेनेबल पाहिजे. त्याचा जो डाएट आहे तो सस्टेनेबल पाहिजे. असं नाही की आज खूप कमी जेवले किंवा एकदम तेलकट कमी केलं तर ते तुम्हाला निदान काही वर्ष तरी पूर्ण काही पदार्थ एकदम वगळून टाकायचे आणि तुम्हाला ते नंतर मग कधीतरी खाऊशी वाटणार ना. त्याच्यानंतर परत वेट वाढू शकतं, बरोबर. त्याच्यामुळं आपली जी स्ट्रॅटेजी आहे वेट लॉस करण्यासाठी ती अशीच ठेवायची की ती सस्टेनेबल असावी. भले आज तुमचं 6 महिन्यात वजन कमी नाही झालं तरी चालेल, त्याला 1 वर्ष लागू द्या. तो जो बदल आहे, तो जो वेट लॉस आहे तो सस्टेनेबल पाहिजे, तो टिकून राहणारा पाहिजे. हळूहळू जरी झाला बदल तरी तो टिकणारा पाहिजे. नाही तर 4 महिन्यात 10 किलो वजन कमी केलं आणि ते पुढच्या 1 वर्षात परत आलं तर ह्याला काय अर्थ आहे. आणि नंतर डाएट पूर्ण सोडून दिला, व्यायाम पूर्ण सोडून दिला, असं नाही. वेट लॉसचं हे एक तत्व लक्षात ठेवा की आपला डाएट असाच पाहिजे की जो आपण आयुष्यभर कायम फॉलो करू शकतो. मी असं नाही म्हणत की तेलकट पूर्ण सोडून द्या किंवा गोड पूर्ण सोडून द्या. कधीतरी खा, नक्की खा. सगळ्यांना खाऊशी वाटतं, सणवार येतात, वेगवेगळे कार्यक्रम येतात. त्याच्यामुळे मी असं नाही म्हणणार की गोड पूर्णपणे सोडून द्या. किती तुम्हाला वेगात वजन कमी करायचं असेल तरी अशी काही अपेक्षा बाळगू नका की 4च महिन्यात एकदम 10 किलो मला वजन कमी करायचं. ते तसं होत नसतं किंवा तसं झालं तरी ते मग टिकवणं खूप जास्त अवघड जाईल. त्याच्यामुळं एक वेळ वजन हळूहळू कमी होऊ द्या. पण तुम्ही जो रोज व्यायाम करताय, ज्या प्रकारचं तुमचं जिम असेल, तुमचं धावणं असेल, तुमचं झुंबा वगैरे काही जे काही असेल, अशा पद्धतीनं करा की नंतर पण करता आलं पाहिजे. भले आज 1 तास करताय, नंतर काही काळानंतर तुम्ही तुमच्या डिझायर्ड वेटला पोहोचल्यानंतर ते वजन मेंटेन ठेवण्यासाठी हा व्यायाम नंतर रोज निदान अर्धा तास तरी करता आला पाहिजे. जो डाएट आहे तो पण बऱ्यापैकी तशा प्रकारे ठेवता आला पाहिजे. पोट भरण्या इतकं पण खाल्लं पाहिजे, पण आपण काय खातोय ह्याच्याकडे सगळ्यात जास्त लक्ष दिलं पाहिजे. तेल आणि गोड, तेलकट आणि गोड पदार्थ ह्याच्यावर नियंत्रण पाहिजे. असं नाही की एकदम क्रॅश डाएट आणि एकदम फॅन्सी रेसिपी केल्या पाहिजेत, असं नाही. आपल्या शरीरात प्रोटीन गेलं पाहिजे आणि रोज आपला व्यायाम पाहिजे. आपली जीवनशैली ॲक्टिव्ह पाहिजे, हालचाल पाहिजे. खूप जास्त एका जागेवर बसणं, खूप जास्त सलग एका जागेवर बसून शक्यतो राहू नका. थोड्या थोड्या अंतराने उठायचं, चालायचं, थोडं पाय मोकळा करून यायचा. एअर फ्रायरबद्दल बोलूया. तर एअर फ्रायर एक प्रकारची भट्टी आहे की ज्याच्यात गरम हवेमुळं अन्न शिजलं जातं आणि त्याच्यामुळं आपल्याला जास्त तेल वापरावं लागत नाही आणि त्याच्यामुळं तेलाचं प्रमाण कमी होतं. म्हणून त्या रेसिपी हेल्दी असतात आणि त्याच्यामुळं वजन वाढत नाही, उलट वजन कमी व्हायला मदत होऊ शकते. एअर फ्रायर हा प्रॉडक्ट सगळीकडे दिसतोय. त्यात होणाऱ्या रेसिपी, पदार्थ आपल्याला सगळीकडे बघायला मिळतात. आता विषय असा आहे की जर तुम्हाला वेट लॉस करायचं आहे तर तशा प्रकारच्याच रेसिपींची किंवा पदार्थांची गरज आहे का? बिलकुल नाही. जर तुमच्याकडे ऑलरेडी OTG असेल तर जे पदार्थ एअर फ्रायरमध्ये करता येतात तेच पदार्थ OTG म्हणजे ओव्हनमध्ये करता येतात. एअर फ्रायरमध्ये एक प्रकारे वस्तूंचं बेकिंगच होतं की जे आपण आपल्या नॉर्मल रेग्युलर ओव्हनमध्ये करू शकतो. ओव्हन म्हणजे भट्टी आहे, फक्त ती ओव्हनचा आकार आयताकृती असतो, एअर फ्रायरचा आकार जरा उभट असतो आणि प्रॉडक्ट वेगळं आहे. त्याच्यामुळे जर ऑलरेडी तुमच्याकडे ओव्हन असेल तर मला नाही वाटत एअर फ्रायरसाठी पुन्हा पैसे घालवण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी परत तुमची किचन ओट्यावर जागा जाणार आहे. त्याच्यामुळे जर ओव्हन असेल तर विषय संपला. तुम्हाला पाहिजे ती रेसिपी तुम्ही करून खाऊ शकता. जरी तुम्हाला वेट लॉस करायचा नसेल तरी पण मी असं सजेस्ट करेन की एअर फ्रायर घेण्याऐवजी ओव्हन घ्या. म्हणजे ओव्हनमध्ये आपल्याला स्वीट पदार्थ वगैरे ह्यांचं बेकिंग पण करता येतं आणि कॅपॅसिटी पण मोठी असते, जास्त पदार्थ बनवता येतात. आपण असं म्हणू शकतो की मोठा दरवाजा करायचा आहे आपल्याला, मग त्यातून लहान मुलं जाऊ शकतात, मोठे पण मुलं जाऊ शकतात. का तर कॅपॅसिटी मोठी आहे, साईज मोठी. मग OTGचं तसंच आहे. एकटे राहत असाल फॅमिलीपासून दूर तर मग एअर फ्रायर घ्यायला काय हरकत नाही. जर फॅमिली असेल तर एअर फ्रायरची कॅपॅसिटी कमी पडते. फॅमिलीत निदान 3 ते 4 जण तरी असतात आणि मग त्यांना एअर फ्रायर पुरत नाही. निदान पदार्थ आपण एखादा करतोय तेव्हा तो पुरताही झाला पाहिजे ना, घरातल्या सगळ्यांना तर खायला भेटला पाहिजे. त्याच्यामुळे मी तर सजेस्ट करीन की एअर फ्रायर ऐवजी अजून 2-4 हजार टाका, चांगला OTG घ्या. OTGचं पण खूप मोठी कॅपॅसिटी नाही घ्यायची गरज. OTGचं पण कसं, जर छोटी फॅमिली असेल तर मोठ्या कॅपॅसिटीचा OTG घ्यायची काहीच गरज नाही. आपण छोट्या कॅपॅसिटीच्या OTGमध्ये ते पदार्थ बनवू शकतो. एअर फ्रायर फक्त म्हणजे मला तरी असं वाटतं की जे लोक एकटे राहतात ना त्यांच्या सोयीचं आहे. थोड्या प्रमाणात
छोट्या क्वांटिटीमध्ये आपल्याला वस्तू बनवायच्या असतात, पदार्थ बनवायचे असतात आणि ते मग एअर फ्रायरमध्ये करायला सोपे जातात. त्याला जागा पण कमी लागते. पण जर फॅमिली असेल तर OTG प्रेफर करा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.